आंघोळ करता करता मी निघून आलो. तर काल ही घटना कळल्याच्या नंतर आईन दादा पोचलं. तर आता सध्या म्हणजे आम्ही इथं त्याच ठिकाणी आहे आणि आज जायचे पुढं. तर म्हणजे अजून काय आम्ही म्हणजे त्या दुःखातून हे नाही झालो, सावरलंच नाही. सावरलो ना. आवडलंच नाही म्हणजे आता पाऊसच पडतो बिराडला. आता जर शेड्या आम्ही धुवून चाललो. काल बळा दुमटेत बिर नेले. तर शेरडाचा आधार असतो मेंढराला. पाण्यात घालायचं तर शेळ्याचे जीवत पाण्यात शिरत हा ना, होते. आता काय काय शेरडे काय इथं बसते ते. काल काय आमची चूल पेटलीच नव्हती. बाणाने आज चालली ते आज भाकरी. मग बाणाय कालची घटना कशी काय? कालची घटना तर काय सांगून सगळ्याला माहिती दुनियेला झाली. आमची चूल पाण्याने सगळी भरली होती कारण आज सुद्धा रात्रभर पाऊस पडत होता. मामा जेवण या पावसामध्ये म्हणजे लय अवकाळी झाल्या. कोण लोक वाहून गेली, कोणाचं गोठं पाण्यात गेलं, शेताचं बांध नाही राहिलं, वड्याने तास सोडलं, शेतांच्या एका शेतात पाणी नदीचं स्वरूप आलं. असं झालं. काल आम्ही इंद्रायणी नदी इंदूर इथं पास केली तर नदीने तास सोडलं. या ऊसात पाणी शिरले. हा बघितलं आम्ही पण. चांगलं 1000 फूट पाणी गेले खालतं वरती पुलाखाली. तर आजचा प्रवास आमचा पुढे आहे. आता मामा आली म्हणून तरी बरं आधार झाला आम्हाला. आधार नाही तर असं एवढं जे वाटायचं असं जीवाला घालायला एक धक्का बसल्यामध्ये झालं का बघून. तर करडं सगळी गावी नेली. आता तिकडं गाय आहेत आपल्या आणि मग आता तिकडे पेतात सगळं. आता म्हणजे ते ना तर वाटतं पुसणे करून आता ते बळ त्यांना सवय नाही ना पियाची. आता निघालोय आम्ही मेंढरा घेऊन पुढच्या मजलीच्या दिशेने. हा गाव आहे जेजुरी. तर आज मोठी मजल आहे. आज आहे पण आमच्या सोबत मेंढराकडं दादा थांबल्यात बिराडाला. बिराडा सांगा दादा येणार तर. आता पाऊस तर लय येतोय. आम्ही निम्मी अर्धी बिराड पाल असतानाच गोड्यावर टाकली आणि आता पाल सोडून हे बाकीचं बांधायचं चाललंय. मामा पण आहेत. मामा थांबले तर 2 दिवस आमच्यासाठी. तर हे दादा आम्हाला जरा भेटाय आलं. कांच्या गावाहून आलं दादा? आम्ही बोसून आलो, चाकांच्या जवळ बोस. तुमचं जीवन खरंच संघर्षमय जीवन आहे राव. मी आज पाहिलं तुमचं लय हाल हाल होते पावसामुळे. आता माझी सरकारकडे एवढीच विनंती आहे की सरकारने यांना मदत करावी. काल यांचं जे नुकसान झालं ना त्यांना सरकारने मदत करावी आणि तेवढं सहकार्य करायचं सरकारने. वेजन बसली आकेवर. आज गोड काय बरोबर नाही बरोबर बाई. मागं करून बस, मागं करून बस. लागलं बा मला आणि हो ते आवळून बांधा कमरेला. ते हे होईल लगेच सैल होत ते. हा लय लांब होत. मागचं ओढ काय वाढायचं एवढं. सागरचा घोडा आहे तिच्या गोष्टी. सागरचा घोडा तिला गाव नाही आता बसाय नाही का. सागर गेला साळत. आता वाढत हो. आनंदाबाई लागली बसाय आता. कुणाच्या घोड्यावर बसायचं? ती आईच्या घोड्यावर बसायची म्हणली होय. हा काय म्हणली? आईच्या घोड्यावर बसायचे. बाई कुणाच्या बसायचंय? आता बिराड घोड्यावर टाकून निघालोय आम्ही रस्त्याने. म्हणजे आम्हाला भरपूर मोठं दुःख झालेलं आहे. डोंगरा एवढं
कारण माणूस म्हणतो ना, डोंगराला वणवा लागलेला दिसतो पण माणसाचा आत्मा जळलेला दिसत नाही. तर एवढ्या पावसात बिराड उरकून मोरच्या गावाला निघालोय. मेंढरं गेली मोर. आता या गाड्यातनं मोटरनं चाललोय गुढी घेऊन. इथं रस्ता करायचा आहे आम्हाला. वळ वळ वळ. कुत्री पण आज दोन्ही सोबत आहेत आमच्या. गेलंच नाही वाघ्या पण मेंढरा बरं त्याला धरून घेतलाय मी, कारण त्याला जास्त मेंढराची सवय आहे. म्हणून मग असं वाटतं गाड्या मोटरचं आडवा पळन. बाई ऐ हळू वाढावा हळू. पाणी डायरेक्ट वाहत या. कुणाकडं चाललंय काय माहित नाही पण वळतंय पाणी. अर्चना ऐ या कार गेला तर मला सांगा. बरं का ग, मला माघारी बघता पण याय ना ग. अशी भिजली मी पण. इथं बी मोर वाटत पाणी आहे. मग गाड्या उभ्या आहेत. आनंदी बाई बी उठली आता. बाई उठली तू जे मुकायला चल. चॉनकल इकडे चॉनकल कडकड. आता कच्चा मुक घेऊ. माझा बाग वड्यावर भूक लागली बाबा. खाऊ खायचा बिचित. आता गाड्याची ट्रॉफिक लागली. ट्रॉफिक लय लांबवर गाड्या उभ्या आहेत. आता कवाय निघायचं देवा यातनं बाहेर. दिवस तर गेला पार. आता आनंदी बाई बी गोड्यावर बसावली. तर लेकराला म्हणजे घोड्यावरच झोप आली तर वरती झोपावले त्याला आणि बांधले त्यात. कसं आहे आता आपण आपलं जे दुःख झालं ते जर दुःख घेऊन बसलं तर मग मोरचं जित्राबाचं आपल्याला सावरायचंय. कारण वाडा एका जाग्यावर जर ठेवायचा म्हणलं तर त्या मेंढरांची काय सोय. त्यांना पण चारलं पाहिजे. त्यांच्या पोटाचा विचार केला पाहिजे. आता हे समजा मागचं जर धरून राहिलं तर पुढच्याचा म्हणजे त्याची पण वाट लागणार. म्हणून मग आम्ही आपलं घोड्यावर बिराड घालून आता मोर निघालोय. टेम्पो करून न्यायचं म्हणलं तरी एवढ्या दिवस आपल्याला वाटलं नव्हतं पाऊस म्हणजे असा पडन म्हणून. समजा माणूस माग काय झालंय ते सांगता येतंय पण पुढचं काय होईल पुढच्या भविष्याचं ते सांगता येत नाही आपल्याला. आणि मग जरी टेम्पोने जायचं म्हणलं तरी गावाकडं पाण्याची सोय पाहिजे. चाऱ्याची सोय पाहिजे. एका दिवसात जायचं म्हणलं तर एक दिवाळीच्या टायमाला आपण एका दिवसात जातो. त्या टायमाला म्हणजे गावाकडून जायचं म्हणलं तर त्यावेळेस पावसाचा दिवस असतात. आणि मग कोकणात गेल्यानंतर चारा असतो. त्या टायमाला चारा असल्यामुळं मग एका दिवसात गेलं तरी जमतं. कारण गेल्यानंतर मेंढराची आपल्या सोय होती चाऱ्याची पाण्याची. पण ह्या असं गावाकडं माघारी जाताना आखाड तरवनात म्हणजे आपण लवकरच निघतो पण आखाडात तरवनात काही टायमाला पोचतो. का तर मग काय एवढा लेट होत होतं
गावाकडे पाण्याची आणि चाऱ्याची सोय नसती किंवा आपल्या मेंढरा जिथं चाराच्या तिथं रान पाहिजे. आता तरी सगळ्या सुविधा निघल्यात आहे, त्यानुसार चालाय पण लागतंय. पण अजून बी आमच्या म्हणजे बाहेर जर चालू वाटला डिलेवरी झाल्या तर ते बाळ पाठीमध्ये तरी भरून डोक्यावर घ्यायचं, नाही तर पाठीशी घालून पाठी बांधून घ्यायचं. अजून हल्ली काय काय चालूच आहे. पण आता एक झाली सुई किंवा एखादा 2 माणसं असली तर गावाला लावतोय घरी. कुणाला ज्यांना घरदार आहे ती, ज्यांचं घरदार नाही ती आपली अशी वाटणी पण होत्यात अजून. आणि सुई नाही ती तिचं तिला समजा रस्त्याला झालं तरी घेऊन असं माझ्या गोड्यावर टाकून चालायला लागतं. मजलीची मजलीला जिथं मेंढ्या गेल्या तिथं वाडा घेऊन जाते ती बाय. त्या गाड्यांच्यात पण किती हाल. व्यवस्थित गेलं तर आहे, नाही तर काय चांगरा चिंगरी किती, काय किती बारक्या कोकऱ्या करडाचा लय. त्याचं पण आम्हाला म्हणजे जीवाला कोणचं करा, कोणत्या बी वाटाने चालायचं म्हणलं तरी जीवाला गुकणीचे. आता बऱ्याचशा लांब मेंढर गेल्यात. फोन आला होता मेंढक्यांचा, तर मध्ये मध्ये जागाच नाही आम्हाला बसायला. अशा कंपन्या पुढं तार कंपाऊंड, तेव्हा मेंढकं म्हणलं लांब पुढे गेलं बसायचा ठिकाणा राहिला माग, आणि त्याच्या पण पुढं आलोय आम्ही. लवकर या द्या तुम्ही गुढी चालल्यात आम्हाला आज. म्हणजे रात्र होते का काय कोणाट, रात्रच होईल वाटतं. लयच गर्दी आहे ना आज. आमचा वाडा आलाय मोर. तर आता मेंढर बिराडावर आली, पाय गेलं पाण्याला. आजची मजल मोठी होती त्यामुळं यायला उशीर झाला. मग आई आला ना वाडा पुढं आज. वाड्याला माहिती हा ना, जरा अजून पाणी नाही, अजून सरपण नाही. आता इथनं मोर पाणी बघायचं, सरपण बघायचं. मग काय पाणी तर लय वाहत इथं. पाणी तर काय पाणी खळखळात वाहतंय. हा नाही काय इथं अशी पडेल म्हणजे आई आमच्या सोबत मेंढराकडे होती आणि दादा बिराडा सोबत होत. आता मेंढरा आलो दादा जरा पुढं. मग दादा कसा काय परवाच झाला आज? काय लागा हे वाकडं तिकडं ना साऱ्या वाटेने पाऊस पडतोय. हा ना, सारखे पाळ्यावर पाळ्या इथं. आता आणि सुरू व्हायला गाड्यांची तर गर्दी लय असेल. गर्दी लय गर्दी. आणि लागलेली होती ना. लय कुठं एका रस्त्याला काम चाललं होतं ना वाढेल, हो एकाच रस्त्याने दोन्ही गाड्या मेन होता गोड सडकून खाली घाला गेले की इथं दोन्ही. मेन रस्ता मोटरत नाही बघ गोड्यांचं काय चाललं. तर आता दिलं इकडं पाल. आणि माऊलीचे आज आशीर्वाद आहे, आज पाऊस नाही पडायला पाहिजे देवाने. मग कशा काय मिठी आज आल्या? बरे आल्या शेळ्या मिठ्या चाला ना जरा हा ना, चाला ना चाला ना शेळ्याशिवाय. शेळ्याशिवाय मिर चाला ना मेंढर शिरड म्हणजे वर दाड्याने चालायची. शेळ्या का हार म्हणलं की शेळ्या पुढे चालायच्या. हा ना, मिठ्या चाला आता गोळा मिठ्या तिकडून गोळ मी शिरड तर 2-3 शेरड पुढे हाणली तेव्हा मिर माग आली. आता बाणाने अर्चनाने पण पाणी आणलं. कुठं भेटलं अर्चना पाणी? जागा पुढल्या वर्षी नाही भेटणार. पुढल्या वर्षी नाही भेटत. हा कुठलं आता चालते नंबर नंबर नाही आता यावं काही काय दादा तारीख नाही. मी रेडिओ तिथे जरा म्हणून भरलाय. हा ना, बसाय जागा निपळीला गाव नाही. पुढल्या वर्षी कुठलं रे बाबा या घरात पाणी लय शोधलं असेल तुम्ही. पाणीच मिळाना वाटतंय. पहिल्यांदा तुम्ही बसलो तो मोकळं होता बरं. तेव्हा इथं नळ्या होत्या. सगळं नळे होते. बाण लय फिरलं. नाही फिरलं एका बिचाऱ्याने बाटलं. बाटलं ते आता पाणी काय बायामध्ये काय नाही. परत्या उभे राहा परत्या सालामध्ये असली बिरडा लाग. पाऊस चालू होतो बिराड लादतानी.
चालू होतं. एक पाळी आली तर पाणी पाणी. हो ती काय आपण मेंढर मुरा आणली तेव्हा लय जोरात आला फटकारा. त्या कंपनीत मेंढर घातली तेव्हा अरे कंपनीत घातली तेव्हा लय जोरात पाळी आली होती. वाईट पाऊस पडला की पाणी पाणीच होते कारण जमीन पाणीच मोराना. सर पण थोडस बरं भेटले वाटतं. आणि दादा पण या अशी घटना घडल्यामुळं आले ते वाड्याला 2 दिवसांनी. आता 2 दिवसांनी परत त्यांना गावी जायला तिकडं पोरं येतं बारकरी. सागर गेलाय, परत गाया गुर शेतातलं पण काम काय नाही काय असतंच. त्यामुळं आईला दादाला पण जावं लागल. होय बा नाही ते वाड्याच्या पुढे आल्याच्या नंतर एका ठिकाणी लय पाणी होतं त्यात कशी काय बिराड आली. ते पाण्यातच बिराड आली साईडने. पाण्यातनं आणले साईडनं कुठं वाटत तिथं साईडनं गुतल्या असते तिथं काय काय रिक्षा होतायचं काय मोटरसायकली गुतायचं आणि गर्दी. मग ते आम्ही बरोबर वळलं असं पण जया मोर होती ती जयाने गंगूबाईने असं वळलं त्या साईड. हा आम्ही गेलो आपल्या साईडला पण त्यांनी आउट साईडला वळलं. आणि मग परत गुढी माघारी वळवून आलो. कसं होतं पाण्यामध्ये खड्डा कुठे येतो समजत नाही. मग गाडी मग ते आदळती किंवा मग आपण गोड न्यायचं म्हणलं तर गोडाचा पाय पाय कापून घाल. गपकुनी जातं तोंडावर जातं गुड आणि मग म्हणून मग ते आम्ही भेट वळलो. आम्ही साईडने मेंढर आणली. बायची त्यांची त्यामुळे गुढी फसली. म्हणजे गाड्या बी होत्या ना म्हणून त्यांनी अशी ओढली तिरकी तिरकी मोर आडव्या गाड्या उभ्या होत्या. मोर आल्या बी इथं पाणी होतं. आम्ही म्हणजे आज मोठी मजल केली. थोडे पावसाने म्हणजे आम्हाला टाइम दिला तर आम्ही लवकर जाऊ शकतो. पाऊस आला तर मग उभ्या पावसात बिरडला असं मग आता यायचं आल्या पावसात सारखं चालू होता अख्या वाटेने पाणी पडत. कुठं असं पाणी असं नाही. पाय सकाळी ओलं झालं तर पाय अजून ओलच येतो. पायाला पण आता शिकल्या झाले बाबा. बेचक्या नसल्या तेव्हा ते लय मोठा डब होता त्यातलं कसं काय बिराड? खोलली दोन बरं ठेवला. दोन बाऱ्या तिथं तर नुसती पोलीसच होत तिथं तर नुसतं दाव कोण पोलीस आपलं ते घोडे वाढताना म्हणजे त्या गाड्याची गर्दी निसते ना. हा मग काय त्यांना पण आता पळवीन गुढी न्यायची पण गुढी कुठं पळतात. पोलिसांना म्हणजे पोलिसांना पण आता त्यांचं काम त्यांना केरायचं 5-6 दिवस झालं त्यांना पण लय त्रास झाला. गदासल्या टीव्ही पण गाडी पळवायची काय गाडीवाले उभे राहावं आणि आम्हाला मी म्हणे वडा पटापटा पण ते गुढीच चालणार अंगात काळ होतं ना ते आणि डाव्या हाताने वाढवतो मोठा डू होता. बरीच जण होती बरीच. पटपटी रवल्यामुळे चुकून गोड लय लोकांचा फोन आला मला दिवसभर. मला पण वैताग आला. माझा मोबाईल आता स्विच ऑफ झाला बोलून बोलून. माझा पण स्विच ऑफ झाला. काय पाहुण्यांचं रावळ्यांचं आपल्या काय सबस्क्रायबरांचं मला आपल्या पाहुण्यांचं चाललेलं असते. योग झाला स्विच ऑफ झाला. झालं ना. प्रत्येकाला त्याची काळजी लागली. माझ्या निवारा बघा निवारा कुठं निवारा एवढ्याला कुठं बघू शकतो आपण. बघायला निवारा कुठं बघायचं. आता काय लोकांचं काय झालंय की तुम्ही गावाला जा मेंढर घेऊन टेम्पो करून. आता गावाला जायचं. आता आपण कमेंट वाचतोय ना आपल्या सबस्क्रायबरांच्या तर गावाला जाणं काय शक्य नाही कारण आपल्या सोबत अनेक 2 बिराड आहेत. त्यांचा पण विचार करायला लागतो आपल्याला. हो. नाही पण आता त्यांना टाकून पण आपल्याला जाता येत नाही ना. नाही जाता येत. इतके लांब नाव आलं म्हणलं समजी संगत गेली पाहिजे. लोकांना कसं वाटतंय समजे सोयी झाला की पाहिजे. आता ही अशी घटना घडली नाही का मग तुम्ही लवकर जाचाल किंवा मग ट्रकला पण पाऊस पडतोय. नदीचा पूल पडते ते. तर एक वारी बरं आता नाही ना आता है ना. पण आता ज्या आपल्या जे वाड्या बरं लोकांचा समजत तशी तर काय लोकांच्या हा ज्या आपल्या वाड्या बरं आहेत त्यांच्या पण विचार करायला पाहिजे. विचार करायला पाहिजे. आता गावात तरी काय गीत काय नाही गीत नाही हा ना ह्याला टाकून देता जमत नाही किंवा मग आता असे त्यांना टाकून आपल्याला देता येत नाही ना आपल्याला टाकून त्यांना जाता येत हा ही घटना अशी घडती. आता काय त्याला प्रत्येक गोष्टीला सामोरं जायला लागते. नाही. आता काय आहे? आता बोलतो ना गडीवरने काय होईल आता कुणाला गॅरंटी तासाने काय होईल ते सांगता येत. काल काय झालं कळल पण 10 वर्षाचं काय सांगता येईल. नाही फोनवर पण लोक मला काय म्हणली की मेंढर भरून या गावाला या पुढं. पण म्हणलं आता आमच्या बरं 2 आमचं म्हणजे सोबते इथं आमचं 2 म्हणजे बिराड इथं त्यांचा पण विचार केला पाहिजे.
त्यांना टाकून जाणं पण योग्य नाही. किंवा मग आम्ही जायचो मग ती राहायची म्हणजे बरंच नाही. हे बरं वाटत नाही असे. आता जातीसाठी माती म्हणतात ना, असं काय मरल तर समधी मारते, हा. मरल तर समधी जगतील, असं पण स्वतःच करून नाही चालत. 12 महिना उन्हाळा आणि 1 दिवसाचा पावसाळा. हा पाऊस केव्हा पडेल ती सांगता येत नाही. आता नव्हती होणारी घटना घडली त्याला तर इलाज नाही. 8 महिने पावसाळा वास नाही, झाला पाऊस तर पाऊस पाऊस करून आपण गायला आणतो. हा ना, आज लय मोठी मजल केली दादा नाही असल्यामुळं. लोणावळ्यापासून फार इथं त्या आंबीपर्यंत पाऊस पाऊस रोज. आंबीच्या माणसाने फोन केला दादा मला, त्या बनसोड्यांनी. तर म्हणे त्याचा ते गोठा होता का दादा बघा बैलांचा, वर घर होतं, ती आपल्याला दाढ बघितली होती तिथपर्यंत पाणी होय म्हणलं. अरे बाप, आमच्या गोठ्यामध्ये पाणी शिरलं होतं. त्यांनी फोन केला बकरी बसायला जागे होतं काय. काय ना म्हणले तिथं म्हणले कमर एवढं पाणी. कमर एवढं पाणी आपली मेंढर बसली, आपण नदीच्या मळ्याला बसलो. टाकलं होतं सगळं पाण्याखाली. म्हणजे ह्या वर्षी इंद्रायणी नदीला पण महापूर आला होता. उतारा आला लवकर तर बा दाढ जगल, नाही तर 4 दिवसाच्या काय तर चाललंय आता चहा ठेवून घ्यायचं. हा त्याने ते बारीक बुगा बागा आणलाय म्हणून तरी बरं झालं, नाही तर कुठली चूल पेटायला. आता आम्ही इकडे गाभारलो होतो. किसन, बाना, अर्चना, आय दादा आले ते आता आम्हाला आधार द्या 2 दिवस, आणि 2 दिवसांनी मग आय जायचं का थांबायचंय? जायचं. मला पालखीला जायचं. हा ना. ठरलं ना का गावातल्या लोकांसंग करून आलो. लय दुराडी होती या. जाळ होतोय पर ते सरपणे पाणी खाली या बीज द्यायला सरपंच, त्यामुळे मग गावाच्या लोक मध्ये यायला फसवलं आहोत आपण. आईची आणि दादाची म्हणजे पालखी संग जायची इच्छा होती, परत अशी घटना घडल्यामुळं आई आणि दादा आलं इकडं. एक जणी तरी जायचे पुढल्या वर्षीची बातमी बघू. बघा तुमच्या मनात आम्ही काय सांगू. दोघांनी एक दिवस जायचं होतं, पण आता मी जात होतो बिरायला चांगलं पोरांच्यासाठी. पोरबारकीचं ना पोरं काय माहित असतील आया. सागर सागर पुरे काय म्हणत असं आई गेली न दादा बी गेला. हा ना. सागर सरती नाव त्याच्या पुढल्या वर्षी कळत सागरला. काय झालं तुम्हाला? आपल्याकडे कसा पाऊस आहे दादा? पाऊस आपल्याला पाऊस निसता आहे, हा पण पाण्याचा पूर कुठं दिसत नाही. फक्त आता मी काल आलो ना, हा तर मग तिथे आता वावरात निवडी खडा फुटलाय कुठं कुठं, तिथं लावून जागा आहे ना, तर आपल्या नळ्यांनी पाणी फुटलंय वाटतं. हा. तर आता मला झालं 2 दिवस. आता कालच्या पावसाने येळभर पाऊस पडला ना, आणि खडा फुटलाय. त्या आधी पाणी नव्हतं साचलं, ऊसातनं बिसातनं पाणी नव्हतं. आपलं ऊस सारं कोरडं आहे आपलं. डोंगराच्या कडं ऊस आहेत म्हणजे पाणी नको होत. हा ना पाहिजे. जरा ऊस कोरडं होतं. जरा एक ठिकाणी पाणी तिथं मेथी वावर होतं का, तिथे दाबाड साचली होती थोडी. आम्ही येताना गडबडीने आलो ना, ते आम्ही आलो दिवशी दिवसभर पाऊस होता ना, त्यामुळं रात्री सकाळी बिरा म्हणत होता दादा नळ्यांनी पाणी खडा फुटला. दादा असा का कधी प्रसंग आला तुम्हाला पहिला? कधीच नाही. पहिल्यांदाच ना. तुझ्या आयुष्यात आपल्याला तर नाही आला. आहे आता बोबाट साऱ्या दोन्ही आहे, पण आपल्याला नव्हता आला. आपण फक्त एकदा घोडा खाडीमध्ये गेलता वाहून. ते काय झालं, वाडा आला लांबून, पाणी पाजायचं होतं तर पाजलं नाही. वाडा तिकडे पेन साईडला गेलता ना. पेन साईड चालला होता, आणि खारपडीचे फुलं कोरड पडले तिथं. घोडात रात औषध यंदा उठाळा वडा पाणी पाजायचा, तिथं गोडाच गावला नाही. गोड गेलं खाडीत चिखलात, खाडीची येऊन भरती खाली झालती. गोडा जाऊन कमरेत किंवा गवड्यात रुसला घुसला. आणि मग सकाळचा गोडा इकडे बघतोय तिकडे बघतोय, 11 वाजता ते खाडीत भरती आली. कोणतरी म्हणलं ते काय राहायचं काळ दिसतंय, तांबडा गोडा. बघतो तो गोडा 10 मिनिटं गोडा नंतर पडला, 10 मिनिटांची खाडीची भरती पुन्हा आली का नाही. 12 वाजता तर तो गोडा बिपात खाडीने घेतला तोडून गेला समुद्र. गोडा निघून. मग तुझा होता ताना होता. लय वर्ष झाले, 40 वर्ष झाली. मग ताना होता. मग लक्ष मांजर बिचारा मी लक्ष मांजर मग म्हणलं चला आता पिण्याला. आज मी चालून चालून मला कणकणी आली आला वल्यात ना. वरे म्हणजे 4-5 बाऱ्या पाण्यातच शिरलो. मग काय पाणी काय धडे का पाणी
लाकडात ते पण आता पाणी गळतंय ना. किती काय म्हणलं? टणटणीचं लाकड आणले ते तरी पाणी गळतंय त्याच्यातून. पण ते एवढंच की पीठ धरते शियाळा म्हणलं आपल्याला महिना बारीक आहे ना आणि डिसार आहेत ना. होय आहे. शियाळा म्हणलं महिना 2 महिने इसरायचे नाही का? काय रे बाबा अरे, त्याचा किती हाताचा पाळणा केला असं त्यांच्यासाठी किती 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 त्रास काढला असं त्याच्यासाठी लहानाची मोठी किती केली त्यांना